पण बोलतो. आणि ही आहे पळशाची झाडाची पानं, याच्याने पत्रावळी बनवलेली. या विद्यार्थ्यांनी विचार बरोबर का? या प्रकारे दररोजचा टेबल रचलेला असतो. दररोज त्या बत्ती आरती वगैरे सगळं करतात आणि वर्गामध्ये आमच्या समोर प्रार्थनेमध्ये अथर्वशीर्ष नाही घेतलं यावर्षी, गणपती स्तोत्र म्हणतात. पण वर्गामध्ये माझ्या वर्गाच्या मुलं त्या काहीतरी नैवेद्य पण आणतात आणि तुम्ही पत्रावळी बघू शकता. ते एक इनोव्हेशन आहे माझं 3 वर्षापासूनचं. पत्रावळी पळसाच्या पानाची बनवलेली आहे, तिच्यावरच त्या देवाला नैवेद्य माहिती देते ना. आणि हा आमच्या इनोव्हेटिव्ह टाईम टेबल आणि पतंग येथे आम्ही सामाजिक विषय तर आपण बनवतो असं सामाजिक जे काहीतरी केलेले की जेणेकरून पतंग बनवता ते शिकून जाते. इथे तुम्हाला देवांचे कपडे हा कार्यानुभव विषय असतो. धूपबत्ती बनवली त्यांनी फुलांपासून बाहेर काढून दाखवतो. धूपबत्ती असतात बाहेर कसं आणि माती, सुकलेले फुलं. ए बंद करा, थांबा थोड्या वेळ. माचीस पाहिजे, माचीस थोडंच घ्यायचं. खाली दादा तुमच्या कामावर लक्ष द्या. आम्ही सुकलेले फुलं, माती चम्मच दाखवा. Yes.
झालेले आहे. इथे बसलेले त्यांचे विचार विमर्श चालू आहे मध्ये मध्ये. शांतीच्या शोधात 5वा पाठ आहे. त्याच्यामध्ये अंगुलीमालचं नाटक बघायला सांगितलेलं आहे. मग ते नाटक त्यानंतर विज्ञानचा मेळा. टीचरांनी सांगितलं. आपण विज्ञान मेळा ऐकलेला आहे. सामाजिक विज्ञान मेळा ऐकलाय का कधी? तर या मुलींनी सामाजिक विज्ञानचा एक छोटासा मेळा तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तो तोंडी तयार करतात त्या. कोणती मुळाक्षर घेतात बेटा तुम्ही? X, A, J. बघा X बोला B, B आणि हा नकाशा कसा तयार केलेला आहे हे जे निशाणमध्ये तुम्हाला दिसतंय. माती टाकलेली आहे, माती बनवते म्हणून त्यांनी स्वतःचे नमुने तयार केलेले आहेत. आणि हे सगळं सहावीच्या सोबत आपण फक्त ऐकलेलं आहे. किती तुम्हाला रेकॉर्ड आहे पूर्वज इथं असेल. पुढे एक मला बरीच केलेली तुम्ही पाहू शकता की या व्हिडिओमध्ये तो म्हणजे त्यांनी भरलेला आहे आज सामाजिक. तर सर्व TLM निरीक्षण येत्या 6वीच्या विद्यार्थ्यांनी केलं. एकमेकांना प्रश्नोत्तरी केली. त्यात आणखी एक विशेष वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे जो आपल्या आजच्या पिढीला भावी पिढीला सर्वांनाच कामात येणार आहे. आभार. त्यानंतर इथे तुम्हाला बरेचसे विषय दिसत आहेत बरोबर. निसर्गाचा रानमेवा हा एक आनंद मेळा आमचा 3 वर्ष आधी झाला होता. त्याच्यामध्ये आम्ही मैदा, बटाटे या वस्तू वापरल्या नव्हत्या कारण की ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. तर जंगलामध्ये मिळणाऱ्या वस्तू त्या आपण आज त्यांच्याशी खूपच लांब गेलेलो आहोत. तर जंगलात काय काय मिळतं अशा प्रकारच्या वस्तू आम्ही विक्री केल्या होत्या. आणि ते इनोव्हेशन पुढेही चालू ठेवत असताना पुढच्या वर्षाला आम्ही पत्रावळी बनवली होती. इथे तुम्हाला दिसते. तेव्हा आम्हाला पळसाचे पानं एवढे मिळाले नव्हते. आता मिळाले म्हणून तुम्हाला नमुना दिसतोय. तर मुलींनी बदामच्या पानाची पत्रावळी बनवली. म्हणून त्यांनी करण्याच्या बाजरीच्या भाकरी इस्त्री कशी लागते त्याचा एक प्रयोग केला होता. त्याची तुम्हाला व्हिडिओ दिसतील. आणि इथं पत्रावळीचा मागच्या वर्षाचा व्हिडिओ आहे हा. आपण हे इनोव्हेशन यावर्षी पण चालू. जी नाक